महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भास्कर जोशी यांचे दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी ओपन चॅलेंज. फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात म्हणून मी तुम्हाला ओपन चॅलेंज करत आहे. मनोज जोशीपासून ते तुमच्यापर्यंत गेल्या 30 वर्षात दोन्ही ब्राह्मण मुख्यमंत्र्यांमुळे माझे आयुष्य बर्बाद झाले, भेकेला लागलो. याच्यामध्ये विलासराव, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अन्य लोक पण आहेत. मी सवंग बेछूट आरोप करणारा माणूस नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात माझ्यावर कुठेही राजकीय दहशतवादी हल्ले झाले नाहीत आणि तुम्ही पहिल्यांदा 5 वर्षे मुख्यमंत्री आहात तेव्हाही हल्ले झाले नाहीत. परंतु मागील 2 वर्षामध्ये जो माझ्या अनन्वित छळ करण्यात आला, जेव्हा तुम्ही गृहमंत्री होतात आणि मुख्यमंत्री होतात, तुमच्याकडे सगळे पुरावे दिल्यानंतर पण तुम्ही जाणीवपूर्वक कारवाई केली नाही. उलट भाजपच्या लोकांनी माझ्यावर खुनाचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमक्या दिल्या पोलिसांमार्फत. फडणवीस साहेब, तुम्हाला जेव्हा अटक होण्याची वेळ आली तर तुम्ही शिवसेना फोडली. तुम्ही 99 साली आमदार झालात आणि 99 साली मी शिवसेना फुटीपासून वाचवलेली आहे. तर तुमची आणि माझी योग्यता आणि लायकी काय, हा एक फार मोठा विषय अभ्यासाचा. तुमच्याकडे सत्ता आहे, पक्ष आहे, संपत्ती आहे, परंतु तुम्ही तुमच्यासाठी महान काम देशासाठी केलेलं आहे, पुढच्या पिढीसाठी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणजे तुम्ही फार मोठे काही मालक लागून गेलात असं नाही. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घटनात्मक जबाबदारी तुमची आहे की तुमच्याकडे आलेल्या पुराव्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली पाहिजे. मी सिडको पोलीस स्टेशन, DCP झोन 1, DCP झोन 2 आणि हे सगळं मी पूर्वी पण केलेलं आहे. मी 7 वेळा बर्बाद झालो. 7व्यांदा तुमच्या कार्यकाळात बर्बाद झालो. राजकीय हल्ले झाले, दहशतवादी हल्ले झाले, घरं लुटली गेली, सामान लुटलं गेलं, बायकोचे कपडे लुटले गेले. तुमच्या बायकोचे भाड्याच्या कपड्याचा विषय झाला तर तुम्ही पोलिसांनी FIR दाखल केला. माझ्या बायकोला मारण्याचे प्रयत्न झाले, तिला भिकेला लावण्याचे प्रयत्न केले. तुम्ही कोणती कारवाई केली नाही, तुम्हाला सगळे पुरावे दिल्यानंतरसुद्धा. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या विरुद्धच्या सर्व संघटित गुन्हेगारांना तुम्हाला जबाबदार धरतो. फडणवीस साहेब, मी आज हा पण केलेला आहे की मी एकतर आत्महत्या करेन किंवा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचेन. हा माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला जे काय करायचं माझ्या विरुद्ध करून घ्या. फक्त अभ्यास करून घ्या की ज्यांनी मला संपवण्याचे प्रयत्न केले, उद्धव ठाकरे, नारायण राणे, मनोज जोशी, शरद पवार, सोनिया गांधी, गोपीनाथ मुंडे, त्यांचं काय झालं. कारण तुम्हाला मी जसा दिसतो तसा नाही. मी स्वामी विज्ञानानंदांचं भूत आहे, घोस्ट आहे, शक्ती आहे. मला मारण्यापूर्वी, संपवण्यापूर्वी तुम्ही समजून घ्या की माझ्या शत्रूंचं काय झालेलं आहे. पण मी तुम्हाला ओपन चॅलेंज करतो आहे आणि मी आता तुमच्या मागे लागणार आहे. कारण माझं टार्गेट तुम्ही आहात आणि तुम्हाला मला सत्तेवरून खाली खेचायचं आहे. मी तुम्हाला चॅलेंज करतो की राष्ट्रसंघ, नरेंद्रभाई मोदी, अमित शहा, भाजपचे लोक कोणीही मला विरोध करणार नाही. मी तुम्हाला सत्तेवरून खेचणार, या तर मी तुमच्या बंगल्यासमोरून आत्महत्या करणार. हे माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. माझ्यावर काय कारवाई करायची ते करा.